महावितरणने एक नवीन व्हॉट्सॲप सेवा सुरू केलेली आहे. यामध्ये आपण घरबसल्या आपले लाईट बिल पाहू शकतो, तसेच ते बिल भरूही शकतो व भरलेल्या बिलाची पावतीसुद्धा आता आपल्या व्हॉट्सॲपवर येणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती. तर महावितरणने नव्याने सुरू केलेल्या व्हॉट्सॲप सेवेबद्दलची संपूर्ण माहिती म्हणजेच बिल कसे बघायचे, ते बिल कसे भरायचे व भरलेल्या बिलाची पावती कशी काढायची, हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशा नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलमध्ये हा नंबर महावितरण म्हणून सेव्ह करायचा आहे. नंबर सेव्ह केल्यानंतर व्हॉट्सॲप ओपन करून त्या नंबरवरती जायचं आहे. इथे आल्यानंतर आता तुम्हाला हाय म्हणून मेसेज पाठवायचा आहे. मेसेज केल्यानंतर लगेचच तुम्हाला ॲटोमॅटिकली रिप्लाय येईल. यामधून तुम्ही तुमची भाषा निवडायची आहे. तुम्हाला ज्या भाषेत पाहिजे आहे त्या भाषेवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर परत एकदा लगेचच तुम्हाला रिप्लाय येईल. यामध्ये तुम्ही तुमचा कन्झ्युमर नंबर सिलेक्ट करायचा आहे. हा कन्झ्युमर नंबर तुम्हाला तुमच्या लाईट बिलवरती सुद्धा पाहायला मिळेल. कन्झ्युमर नंबर सिलेक्ट करून खाली सेंड या बटनावरती क्लिक करायचं आहे. सेंड झाल्यानंतर परत तुम्हाला इथे 3 ऑप्शन दिसतील. यामध्ये जर तुम्हाला लाईट बिल बघायचे असल्यास तुम्ही डाउनलोड बिल PDF वरती क्लिक करू शकता. जर तुम्हाला बिल भरायचे असेल तर तुम्ही पे विथ UPI हा ऑप्शन निवडू शकता किंवा पे विथ अनदर मोड्स करू शकता. आता या ठिकाणी लाईट बिल पाहण्यासाठी आपण डाउनलोड बिल PDF या बटनावरती क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर थोड्या वेळाने तुमची रिक्वेस्ट प्रोसेस होऊन तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये हे लाईट बिल जनरेट झालेले दिसेल. या PDF वरती क्लिक करून तुम्ही हे बिल तुमचे डाउनलोड करून पाहू शकता. तर ही अशी सर्वात सोपी पद्धत आहे. ही महावितरणने नवीन सेवा सर्वच नागरिकांना उपयुक्त ठरणार आहे. यामुळे सर्वांचाच वेळ हा वाचणार आहे. तर मित्रांनो, याबद्दल काही शंका असल्यास नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता. तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्व लोकांवर नक्कीच शेअर करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.